हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, थोडंसं अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला जी आहे, BMC असेल, बृहन्मुंबई महानगरपालिका, TMC जसं ठाणे महानगरपालिका असेल, ठाणे जिल्हा परिषद असेल, या संदर्भामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज आमचे उर्दू बांधव, आमची जी टीम आहे उर्दू माध्यमासोबत आम्ही काम करत असतो. आमच्या टीममधून एक अली सर आहेत, आमचे खूप जबाबदार व्यक्तिमत्व, मुंबईचे खूप जबाबदारी त्यांनी सांभाळतात. उर्दू माध्यमाची कोटी माहिती त्यांचं यावेळी सिलेक्शन होईल त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो मित्रांनो. खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे जागेच्या संदर्भामध्ये, आणि जागेचा जो सविस्तर इतिवृत्तांत आहे, 3 दिवसापासून त्या गोष्टीवर आमचं काम चालू आहे. काय ज्या दिवशीपासून की सर्वजण सांगत होते की उर्दू माध्यमाच्या जागा आलेल्या आहेत, येणार आहेत, त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन आज तुम्हाला देणं गरजेचं आहे. उर्दू असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, सर्व माध्यमाचं सविस्तर माहिती तुम्हाला आज सांगायची होती म्हणून मी व्हिडिओ बनवला मित्रांनो. आज पूर्ण ऑथेंटिक सत्य माहिती घेऊन 3 दिवसापासून माहिती आम्ही गोळा करत होतो. कालच 2 ते 3 आमदारांनी BMCला आम्ही आमदारांच्या थ्रू BMCमध्ये पाठपुरावा केला. ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. ठीक आहे, चला महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो मित्रांनो. आज अली सर म्हणून आमचे सर आहेत, आमचे खूप जवळचे, खांद्याला खांदा देऊन समर्थपणे लढणारे मित्र. त्यांनी आज BMCमध्ये परत एकदा पाठपुरावा केला. RTIसाठी आम्ही टाकलेलो होतो. आम्ही स्वतः BMCच्या जागा आणण्यासाठी आम्ही टीम बनवून प्रत्येक वेळेस आम्ही पाठपुरावा करत असतो. तुम्ही मागचे जुने व्हिडिओ पाहून घेऊ शकता. सर्व टीम आणि जे पण प्रयत्न करत आहेत सध्या, कोणीही त्या संदर्भात पाठपुरावा करत नाहीत. आणि या जर भविष्यात जागा आल्या तर सर्व श्रेय हे त्या उर्दू माध्यमातल्या ज्या टीमचं आहे, ते प्रयत्न अहोरात्र करत आहेत मित्रांनो, सर्व माध्यमासाठी. आता मुद्दा सांगतो महत्त्वाचा, की BMCचं काय सध्या परिस्थिती आहे ते तुम्हाला अजूनही सांगतो मित्रांनो. परवाच्या दिवशी जेव्हा भेट झाली, अली सर जेव्हा गेले होते, किंवा इतर त्याच्यासोबतचे सर आहेत, मुनवर सर वगैरे, ते सर्व गेल्याच्या नंतर तिथं असं सांगण्यात आलेलं आहे की जे पवित्रपोळीचं काम सांभाळतात ते स्वतः BMCमध्ये त्यांची मीटिंग होती हेड ऑफिसला. त्यामुळे ते अधिकारी भेटले नाहीत. मॅडम आहेत, लेडीज, ते भेटल्या नाहीत. पण इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अजूनही कोणत्याही माध्यमाचा रोस्टर कंप्लीट नाही आहे. रोस्टर कंप्लीट नाही म्हणतोय, समजून जा हा मुद्दा काय आहे. रोस्टर आणि अपलोडिंग हे 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, आणि संभावना आहे फायनल स्टेजमध्ये, काहीच फायनल स्टेजमध्ये नाही आहे. क्लिअर करतो, रोस्टरच कंप्लीट नाही आहेत. रोस्टरच्या संदर्भामध्ये जेव्हा BMCला मीटिंग होती काल, म्हणजे परवाच्या दिवशी मीटिंग होती, आणि आज परत गेल्याच्या नंतर काही डिटेल इन्फॉर्मेशन, म्हणजे काल डिटेल इन्फॉर्मेशन असं आपल्याला भेटले कालच्या संदर्भामध्ये, की मित्रांनो BMCमध्ये साधारणतः जागा आहेत रिक्त, परंतु कोणत्याही माध्यमाचं रोस्टर कंप्लीट नाही आहे. हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, ठीक आहे, आणि उर्दू, सर्वांच्या जागा रिक्त असताना सुद्धा तिथं एकाही माध्यमाचं रोस्टर हेच क्लिअर नाही आहे. जागा समोरच्या गोष्टी. आता हे जागा कशा येतील या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो. आम्ही साधारणतः 3 आमदाराकडनं, रईशेख असतील, इतर जे आमदार आहेत त्यांच्याशी आम्ही पाठपुरावा केला. आमची टीम, आमचे जे मुलं आहेत, उर्दू बांधव टीम म्हणण्यापेक्षा ते मित्र, आमचे सहकारी, ते सर्व सहकारी मित्र जे आहेत ते पाठपुरावा, प्रत्येक महिला असतील, पुरुष असतील, सर्व मिळून प्रत्येक आमदाराकडे भेटी घेत आहेत. हे जवळपास आम्ही पहिल्या स्टेजपासून, म्हणजे जवळपासून जसं सुरू झाले तेव्हापासून पाठपुरावा मुंबई टीम, म्हणजे मुंबईचे मित्र आहेत, ते सहकारी काम करत आहेत मित्रांनो. त्याच्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा, भेट दिल्याच्या नंतर त्यांनी स्वतः BMCला कॉल केलेला आहे. ठीक आहे, तेव्हा कॉल केल्यानंतर तेच उत्तर आहे की रोस्टर अजून कंप्लीट नाही आहे, आम्हाला जर डेट वाढवून भेटली तर आम्ही अपलोड करू. आता त्याच्या संदर्भामध्ये आज गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे उत्तर भेटलं मित्रांनो, की ज्या पवित्र पडची जबाबदारी आहेत मॅडम, त्या मॅडमकडे गेल्याच्या नंतर एक संघटनेचा आम्ही सपोर्ट घेतलं, जे तिथं स्वतः जी लागलेली संघटना आहे जिल्हा परिषद, म्हणजे BMCची, आणि इतर काही संघटना आहेत ते म्हणजे मुंबईच्या लोकलच्या, आणि दुसऱ्या कोणत्या संघटने तिथं पाठपुरावा नाही. क्लिअर करतो, जे पण कोणी सांगत असेल त्यांनी एक निवेदन दाखवा, तिथलं क्लॅरिफिकेशन देतो मित्रांनो. काही नाही, नुसतं फेकाफेकी चालू आहे, रिॲलिटी सांगतो. ठीक आहे, आणि जे काही प्रयत्न करत आहे ते तुम्हाला माहितीच कोण करतात काय नाही. मला कोणावर काही बोलायचं नाही, फक्त जागा येणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर जागा नाही आल्या तर सर्व माध्यमावर अन्याय होईल. सर्वात जास्त अन्याय होईल इंग्रजी माध्यमावर. तिथे सर्वात जास्त जागा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. क्लिअरिफिकेशन देतो. त्यानंतर उर्दू माध्यमाच्या, नंतर मराठी माध्यमाच्या. मराठी माध्यमाच्या जागा ज्या मागच्या वेळेस त्यांनी समाजामध्ये घातल्या होत्या, आता तरी पण जागा रिक्त असताना सुद्धा त्यांच्यात माणसं, तुम्हाला क्लिअरिफिकेशन देतोच की तिथं आज अधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं डायरेक्ट, की जर 30 तारखेपर्यंत जर डेट वाढली तरच आम्ही जागा म्हणजे तपासणी करून घेऊन आम्ही अपलोड करू शकतो, अन्यथा आमची खूप परिस्थिती अवघड आहे. सरळ सांगितलेलं आहे. काय सरळ 30 तारखेपर्यंत त्यांनी मुहलत दिलेलं आहे. आणि त्यांनी असं पण बोलले की डेट वाढू शकते, असं तसं, पण त्या गोष्टीवर आपण विश्वास नाही करायचा. 30 तारखेपर्यंत, मी स्वतः जेव्हा काल परीक्षा शिक्षण आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर ते आहे, अजून त्याच्यावर काही फायनलाइज डेट वाढेल ना वाढेल, क्लिअरिफिकेशन देतो.
चुकून जर डेट नाही वाढली आणि त्या संदर्भामध्ये मुलं आता दोन्ही व्ह्यू आहेत, व्ह्यू आणि कॉन्टॅक्ट दोन्ही व्ह्यू असतात. कोणी म्हणतात टॅब वाढला पाहिजे, कोणी म्हणतात टॅब वाढला नाही पाहिजे, त्याच्यात मी जाणार नाही. पण क्लॅरिफिकेशन देतो की जागेच्या संदर्भात फक्त BMCच्या जागा हे सर्वात जास्त जागा इंग्रजी माध्यम आहेत, हिंदी माध्यम आहेत, गुजराती माध्यम आहेत, उर्दू आणि उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यम या सर्वच्याच माध्यमाच्या जागा येणं गरजेचं आहे. एकाही माध्यमाचं रोस्टर क्लिअर नसल्यामुळं जर त्या रोस्टर 30 तारखेपर्यंत टॅब वाढला किंवा तर त्यांनी ते जागा वाढू शकतात, येऊ शकतात पहिल्या फेजला. अदरवाईज ते स्वप्न विसरून जा. आम्ही पहिल्यापासूनच उर्दू माध्यमाचे जे सर्वात जास्त जागा देत असल्यामुळं उर्दूची टीम खूप सक्रियपणे प्रयत्न करतात मित्रांनो. त्या लोकांना सर्व माझा सलाम एकच सांगतो. आणि दुसरा, आता हे BMCच्या संदर्भात जे काही चालू आहे ते सर्व गोष्टी तुम्ही स्वतः विवेक बुद्धी वापरा. मला एवढं सांगायचं, कारण का एक सुद्धा जागा महत्त्वाची आहे. तुम्ही थोडंसं विचार करा मित्रांनो, एक जागा महत्त्वाची आहे, नंतर काही खरं नाही. आणि सर्वात जास्त इंग्रजी माध्यमाच्या, हिंदी माध्यमाच्या जागा ह्या मेट्रो सिटीमध्ये, ह्या सिटीमध्ये येतात. ठीक आहे. अजून तुम्हाला मी क्लॅरिफिकेशन देतो डेट, म्हणजे कोणकोणत्या मनपाचे जे महत्त्वाचे मनपा आहेत. पुणे आता ते तुम्हाला पुणे आणि पिंपरी चिंचवडचं पण डिटेल देतो असतो या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही परत खिचडी होऊन जाईल. पण मित्रांनो सांगतो की सत्य परिस्थिती काय आहे ते. ठीक आहे. हे झालं BMCचं. आता हे आता हे जसं आहे TMCचं अपोजिटमध्ये आहे. TMCचं काय, माध्यमिकच्या जागा अपलोड झालेल्या आहेत. क्लॅरिफिकेशन देतो. अजून आज सर्व जबाबदारीने सांगतोय, सर्व माहिती घेऊनच. आणि सर्व आमची टीम, आम्ही ग्रुप कोर टीम जे आम्ही 10-12 जण उर्दू माध्यमाचे एकत्र केलो आहे. उर्दू माध्यमासाठी त्यांना म्हणजे आम्ही गाईड करतो, सर्व काम करत असतो मिळून. त्याच्यामध्ये सर्वात मित्रांनो महत्त्वाचं आहे, TMCच्या जागा ह्या मराठी माध्यमाच्या सुद्धा अपलोड झालेल्या आहेत. 6वी ते 8वीच्या माध्यमिकच्या जागा सुद्धा अपलोड झालेल्या आहेत उर्दू माध्यमाच्या. आणि 1 ते 5च्या जागा अपलोड झालेल्या आहेत मग उर्दू माध्यमाच्या. म्हणजे एकंदरीत ठाणे महानगरपालिकेची जागा अपलोड झालेल्या आहेत. कन्क्लूड मुद्दा सांगतो एका वाक्यात, तेच त्याच्यात अपोजिट आहे. आणि कोणकोणत्या माध्यमाचे अपलोड झालं ते सांगतो तुम्हाला. मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम आणि गुजराती माध्यमाच्या जागा अपलोड झालेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेत. 3 माध्यमाच्या, इतर माध्यमाचं नाही. आलं ध्यानात. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये उर्दू, मराठी आणि गुजराती, इतर नाही. हिंदी नाही, इंग्रजी नाही. क्लिअर करतो. त्याच्यानंतर BMCचं कोणत्याही माध्यमाचं रोस्टरच कंप्लीट नसल्यामुळे ह्या गोष्टी लिस्ट झालेल्या आहेत. जर 30 तारखेपर्यंत टॅब वाढला तर BMC जागा येतील, अन्यथा जागा येणार नाहीत. स्वतः अली सर जे आहेत मुंबईचे, त्यांची पाठशाला ही ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्यांना पण सबस्क्राईब करू शकता. त्यांच्याकडनं तुम्हाला ऑथेंटिक माहिती पण भेटत जाईल, उर्दू माध्यमाचे असतील किंवा इतर सर्व माध्यमाचे अपडेट असतील तर. ठीक आहे. ते आम्ही सर्व टीममध्ये काम करतो, मिळून काम करतो, मित्र सहकारी आहेत. त्यांना पण यावेळेस चांगले मार्क त्यांची होईल अपेक्षा आहे. देवाला प्रार्थना करतो त्यांचं झालं पाहिजे. तर हा अशा पद्धतीने आहे मित्रांनो. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही उर्दू माध्यमाचे इतर जे सर्व मुलं आहेत अख्ख्या महाराष्ट्रातले वेगवेगळे कोर टीममधले परत मागच्या वेळेस BMCला गेले होते. मी तुम्हाला BMCचं अपडेट प्रत्येक वेळेस देतच असतो. ही आहे फायनल अपडेट BMCच्या संदर्भामध्ये. TMC ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जे फायनल आहे. पूर्ण ऑफिशियली माहिती घेतल्याच्या नंतर, स्वतः जाऊन घेतल्याच्या नंतर, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळं मी कुणाला काही बोलत नाही, फक्त आमचे प्रयत्न चालू आहेत. शेवटपर्यंत आम्ही 30 तारखेपर्यंत जर टॅब वाढला तर प्रयत्न करू, नाहीतर 20 तारखेपर्यंत आम्ही अजून प्रयत्न करतो मित्रांनो, की काय कोण्याही परिस्थितीमध्ये मुंबईच्या BMCची जागा आल्या पाहिजे, जेणेकरून सर्व मुलांचा फायदा होईल. सर्व माध्यम महत्त्वाचे, तिथे मराठी माध्यमाच्या सुद्धा जागा आहेत. पेपरमध्ये पण तुम्ही जाहिरात वाचली, 1200 जागा लागतात, हे ते लागतात. पेपरबाजी काहीच होत नसते. ग्राउंड लेवलवर काम करणं गरजेचं आहे, तरच होत असते, ना तर काही खरं नाही मित्रांनो. काही पण फेकाफेक करता येते. पण मी सर्वांना विनंती करतोय की मुंबईमध्ये जेवढे पण अभिभावकाधारक आहेत, थोडंसं तुम्ही सिरियस व्हा. तर तिथल्या जागा आल्या तर तुम्ही तिथे लागाल. स्वतः BMCला जाऊन थोडेसे चक्कर मारा. BMCला कोणीच जात नाही, माहिती नाही का कोणत्या ह्याच्यात, त्यांचं वेगळं गोष्टी आहेत त्या. BMC म्हणजे महाराष्ट्रातले सर्व, म्हणजे भारतातील किंवा एशियातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. विचार करा मित्रांनो, तिथल्या जागा खूप आहेत, शाळा खूप आहेत. तिथल्या मराठी शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. ठीक आहे. थोडं सरळच विचार, मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळं जर शिक्षकच चांगले स्टँडर्ड शिक्षक तिथे भेटले तर शाळा टिकतील, मराठी शाळा टिकेल. आणि मुंबईमध्ये मराठी टिकणं खूप गरजेचं आहे. तरच आपण महाराष्ट्रात असल्याचा मला अभिमान आहे, त्या पद्धतीने आपण भरू शकतो. कारण का मुंबई ही सहजासहजी महाराष्ट्राला भेटलेली नाही आहे. त्यासाठी 106 हुतात्मे शहीद झाले जवान, त्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली. तेव्हा कुठं आपल्या मुंबई महाराष्ट्राला भेटलेली आहे. 1 मे 1960 आपण सांगू शकतो. ते गोष्टी विषांतर झाला, पण सांगतो महत्त्वाचं मित्रांनो की जागा येणं खूप गरजेचं आहे, तरच काही होऊ शकते. ती टॅब वाढला तर BMCची जागा येतील, अन्यथा अवघड परिस्थिती आहे. एवढं सांगायचं होतं. तसंच मित्रांमध्ये ही माहिती शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.